नमस्कार मित्रांनो, मी अलकनंदा दुर्गे आपल्यासमोर वाचत आहे श्रीमद वाल्मिकी रामायण अयोध्याकांड. सर्ग दुसरा आहे. आपल्या सगळ्यांचं माझ्या चॅनलवर मनपूर्वक स्वागत करीत आहे, वंदन करीत आहे आणि अभिनंदन करीत आहे. श्रीरामांना राज्याभिषेक करण्याबद्दल विचार विनिमय. दशरथ राजाने त्या राजसभेत सर्वांना संबोधून दुधुंबीप्रमाणे गंभीर आणि मेघगर्जनेप्रमाणे मोठ्या आवाजात लोकांच्या हिताचे व त्यांचा आनंद वाढवणारे भाषण केले. दशरथ राजाचा आवाज राजाला योग्य अशा स्निग्धता व गांभीर्य ह्या गुणांनी युक्त होता. तो आवाज कमनीय आणि अनुपम होता. आपल्या रसाळ वाणीने सर्व राजांना उद्देशून दशरथ राजा म्हणाले, ह्या श्रेष्ठ राज्यांचे माझे पूर्वज राजाधिराजांनी कसे पुत्रवत पालन केले हे आपणाला सगळ्यांना माहीतच आहे. इक्ष्वाकू वंशातील सर्वच राजांनी ज्याचे पालन केले आहे त्या सुख उपभोगण्यात योग्य असलेल्या अखिल जगताचे कल्याण करावे अशी माझी इच्छा आहे. माझ्या पूर्वजांच्या मार्गाचे अनुसरण करून मी सुद्धा जागरूक राहून प्रजेचे यथाशक्ती रक्षण केले आहे. ह्या श्वेत राजछत्राखाली राहून लोकांचे कल्याण करता करता माझे हे शरीर जीर्ण झाले आहे. 60,000 वर्षे आयुष्य प्राप्त करून जिवंत राहणाऱ्या ह्या जरा जीर्ण शरीराला विश्रांती द्यावी असं मला वाटते. सर्व जगाचे धर्मपूर्वक संरक्षण करण्याचा मोठा भार राजाच्या शौर्यादी गुणामुळे सांभाळणे शक्य आहे. ज्यांचा आपल्या इंद्रियांवर ताबा नाही अशा पुरुषांना हा भार उचलणे फार कठीण आहे. दीर्घकाळपर्यंत हा भार वाहून मी थकून गेलो आहे. म्हणून येथे बसलेल्या द्विजश्रेष्ठांच्या अनुमतीने प्रजेच्या हिताकरिता माझा पुत्र राम ह्याला नियोजित करून स्वतः विश्रांती घेण्याची माझी इच्छा आहे. माझा पुत्र राम हा माझ्यापेक्षा सर्वच गुणांनी श्रेष्ठ आहे. शत्रुनगरीवरील विजय मिळवणारा राम पराक्रमाने इंद्राप्रमाणे आहे. पुष्य नक्षत्राने युक्त असलेल्या चंद्राप्रमाणे शोभणारा राम सर्व धर्मात्म्यामध्ये श्रेष्ठ आहे. अशा पुरुषश्रेष्ठ रामाची मी उद्या सकाळी युवराज पदावर नियुक्ती करणार आहे. लक्ष्मणाचा वडील भाऊ कांतिमान राम आपणाला योग्य असा स्वामी आहे. त्याच्यासारख्या स्वामीच्या प्राप्तीमुळे संपूर्ण त्रैलोक्य देखील सनात होऊ शकते. राम कल्याण स्वरूप आहे. रामाला लवकर अभिषेक करून मी ह्या पृथ्वीचे कल्याण करेन. माझ्या ह्या पुत्रावर राज्याचा भार सोपवून मी निश्चिंत होईल. मी केलेला हा विचार जर चांगला असेल आणि आपल्याला जर अनुकूल असाल तर आपण माझ्या म्हणण्याला संमती द्या. नाहीतर मी काय करावे ते सांगा. रामाला राज्य अभिषेक करून मला आवडत असले तरी दुसरे काही हितकारक असल्याचा त्याचा आपण विचार करा. कारण मध्यस्थ पुरुषांचा विचार दोन्ही बाजूने
लक्षात घेऊन असलेल्या एकपक्षीय पुरुषांच्या विचारापेक्षा अधिक कल्याणकारक असतो. पाऊस पाडणाऱ्या मेघांची केकाराव करणारे मोर जसे अभिनंदन करतात, तसे वरील भाषण करणाऱ्या दशरथ राजाचे तेथील राजांनी अत्यंत आनंदित होऊन अभिनंदन केले. तेव्हा सर्व जनसमूहाचा स्नेहमय व हर्षयुक्त आवाज झाला. तो आवाज इतका मोठा होता की त्याने पृथ्वी कंप पावत आहे असे वाटले. धर्म आणि अर्थ जाणणाऱ्या दशरथ राजाच्या भाषणाचा आशय जाणून तेथील ब्राह्मण, सेनापती, नगरवासी आणि जनपदवासी लोकांनी एकत्र जमून विचार केला. सर्व समजून घेतल्यावर जेव्हा त्या सर्वांचे एक मत झाले, तेव्हा वृद्ध दशरथ राजाला म्हणाले, पृथ्वीनाथ, आपले हजारो वयाचे वर्ष झाले आहे आणि आपण वृद्ध झालात, म्हणून पृथ्वीचे पालन करण्यात समर्थ असलेल्या श्रीरामाला आपण युवराज पदाचा अभिषेक करा. हा सर्ग 2 वेळ झाल्यामुळे मी इथे संपवत आहे. हाच सर्ग 2 पुन्हा आपण पुढच्या भागात ऐकूया. तोपर्यंत धन्यवाद. जय श्रीराम. तुम्हाला हा सर्ग आवडला असेल तर सर्गाला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करा. पुन्हा भेटूया पुढच्या भागात. जय श्रीराम.